नमस्ते, वेलकम टू ऑल. कालपर्यंत आपण माहिती अधिकार कायदा 2005 मधील कलम 11 पर्यंत आपण शिकलो आहोत. आज मात्र आपण माहिती अधिकार कायदा 2005 मधील महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत ते शिकणार आहोत. केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग कशा पद्धतीनं गठीत केला पाहिजे आणि त्यासाठी काय प्रोसिजर आहे, त्यांचे अधिकार कार्य काय आहेत, हे आज आपण महत्त्वाचा चॅप्टर शिकणार आहोत. ते आपण पाहूया. कलम 12 केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे. कशा पद्धतीनं गठीत केला पाहिजे जेणेकरून लोकांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने केंद्रीय माहिती आयोग हा गठीत कशा पद्धतीनं केला पाहिजे हे कलम 12 मध्ये देण्यात आलेला आहे. केंद्र सरकार शासकीय अधिसूचनेद्वारे हे जाहीर करतील आणि अधिसूचनेद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून केंद्रीय माहिती आयोग ते गठीत करतील. केंद्रीय माहिती आयोगामध्ये कोण कोण असलं पाहिजे? मुख्य माहिती आयुक्ताचा समावेश आहे. त्याचा जो इन्चार्ज आहे तो एक आहे त्याच्यामध्ये. दुसरा आहे आवश्यकतेप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतक्या केंद्रीय माहिती आयुक्ताचा समावेश असेल. त्याच्यामध्ये काय? नंबर 1 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त 1 आणि इतर जे आहेत ते माहिती आयुक्त अशा आवश्यकतेप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील अशा केंद्रीय माहिती आयुक्ताचा यामध्ये समावेश असतो. मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्ताची निवड खालील समितीद्वारे केली जाते. आता यामधला जो मुख्य माहिती आयुक्त आणि आयुक्त त्यांची नेमणूक केंद्रीय माहिती आयोगामध्ये कशा पद्धतीने केली पाहिजे त्यासाठी त्याची आयुक्ताची निवड एक समितीद्वारे केली जाते आणि ती समिती केंद्रीय माहिती आयुक्त मुख्य व आयुक्त यांची त्या ठिकाणी नेमणूक केली जाते. ती जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष कोण असतील? देशाचे पंतप्रधान हे अध्यक्ष असतील. लोकसभेतील विरोधी पक्षनेता हा त्याचा सदस्य असेल. जर समजा त्या विरोधी पक्षनेत्याला विरोधी पक्ष मिळवण्यासाठी नेता मिळवण्यासाठी जे संख्याबळ आहे जर कमी असेल, विरोधी पक्ष जर त्याला नेता नसेल किंवा विरोधी पक्षाची नेमणूक जर करण्यात आलेली नसेल तर लोकसभेमधील सर्वात मोठा पक्ष जो आहे त्याचा जो नेता आहे तो नेता हा या समितीमध्ये राहील. विरोधी पक्ष नेता नसेल तर हा नेता म्हणून त्या ठिकाणी निवडला जाईल. त्याचबरोबर पंतप्रधानांनी नामनिर्देश केलेला एक कॅबिनेट मंत्री त्यामध्ये सदस्य म्हणून असेल आणि या लोकांची समिती त्या ठिकाणी होईल आणि त्या समितीद्वारे स्वतंत्रपणे केंद्रीय समितीचा आयोग स्वतंत्रपणे कामकाज करेल. मुख्य आयुक्त आणि माहिती आयुक्त हे कायदा, विज्ञान व तंत्रज्ञान ते कसे असले पाहिजेत? आता मुख्य आयुक्ताची ज्यावेळेस नेमणूक केली जाते त्याला ह्या विषयाचं ज्ञान असलं पाहिजे, नसता कुणालाही नेमता येणार नाही. त्यामध्ये सामाजिक सेवा, कायद्याचं ज्ञान आहे, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, लोकप्रसार माध्यम किंवा प्रशासन व शासनमधील व्यापक ज्ञान असलेला अनुभवी माणूस या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोगाचा मुख्य आयुक्त किंवा आयुक्त असेल. त्याशिवाय इतर व्यक्तीलाही करता येणार नाही आणि ते व्यक्ती कोण असले पाहिजे? ते विख्यात त्याच्यामधले तज्ज्ञ असले पाहिजेत. अशा तज्ज्ञ माणसाची नेमणूक या आयोगावर मुख्य माहिती आयुक्त व इतर आयुक्त म्हणून करता येते. मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त हे संसदेचे किंवा विधिमंडळाचे किंवा इतर संघराज्याचे सदस्य असणार नाहीत. तो कोण असला पाहिजे? आमदार, खासदार किंवा राज्यसभेचा खासदार किंवा विधान परिषदेचा आमदार अशा पद्धतीचा माणूस असता कामा नये. तो राजकीय माणूस नसला पाहिजे, राजकीय त्याचा काही संबंध नसला पाहिजे.
त्याच्याकडे कोणतेही लाभाचे पद, हा लाभाचे पद त्याच्याकडे नसलं पाहिजे. नसता लाभाचं पद असायचं, कुठल्या तरी नोकरीमध्ये असायचा, पगार उचलणारा असायचा, शासनाकडून त्याला पैसे मिळत असलेले असावे, अशा माणसाला त्या ठिकाणी नेमता येणार नाही. त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध, म्हणजे या आयोगाचा जो आयुक्त आहे, मुख्य आयुक्त आहे, हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असता कामा नये किंवा धंदा व्यवसाय चालवणार नाही, संबंधित पक्षाशी असणार नाही, त्याचबरोबर कोणताही धंदा व्यवसाय चालवणार नाही. केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय हे दिल्ली असेल. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताची राजधानी ही दिल्ली आहे आणि दिल्लीच्या ठिकाणी ते कार्यालय असलं पाहिजे, अशा प्रकारची तरतूद कलम 12 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 12 मध्ये काय काय केलेलं आहे? कलम 12 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाचं गठन करता येतं. केंद्रीय माहिती आयोगाची निवड कशा पद्धतीने होते, समिती कोणती आहे, आणि त्याचबरोबर केंद्रीय माहिती आयुक्त किंवा मुख्य आयुक्ताची नेमणूक कोणाची केली जाते, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, या ठिकाणी आपण 12 मध्ये शिकलेलो आहे. आता 13 मध्ये पदावधी व त्याच्या शर्ती, किती वर्षाचा काळ असला पाहिजे, पदावधी काय आहे, तर या ठिकाणी दिले आहे. धारण केलेल्या तारखेपासून 5 वर्षाचा कालावधीसाठी राहतील. त्याची नेमणूक कायम वर्षभर, एखाद्याला नोकरी लागली की 30 वर्षे, 33 वर्षे, 58, 60 वर्षापर्यंत नोकरी असते. पण यामध्ये तसं नाही, 5 वर्षाचा त्याला कालावधी दिला जाईल, पुनर्नियुक्ती केली जाणार नाही. 5 वर्षे संपल्यानंतर पुन्हा त्याला केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त किंवा आयुक्त म्हणून त्याला नेमता येणार नाही. वयाची 65 वर्षे पूर्ण झालेले पद धारण करता येणार नाही. 65 वर्षाच्या वर त्याला करता येणार नाही. 5 वर्षाची नेमणूक किंवा 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. बऱ्याच वेळेस कसं असतं, त्या आयुक्ताची नेमणूक करीत असताना त्याचं वय 63 वर्षे आहे. 63 वर्षाच्या माणसाला 5 वर्षाची नेमणूक करता येणार नाही. त्याला किती वर्षाची करावं लागेल? 3च वर्षाची करावं लागेल, का तर 65च्या नंतर त्याला राहता येणार नाही. आणि जरी नेमणूक केली तर 65व्या वर्षी त्याला या पदावर राहता येणार नाही. त्याचा कालावधी 5 वर्षाचा असला तरी राहता येणार नाही. असे असेल पद धारण करता येईल, नसता त्याला धारण करता येणार नाही. पुनर्नियुक्ती पात्र राहणार नाहीत. परंतु आता या ठिकाणी 12(3) मध्ये काय केलेलं आहे, परंतु जर समजा केंद्रीय माहिती आयोगाचा मुख्य आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयोगाचा आयुक्त, समजा केंद्रीय माहिती आयोगाचा आयुक्त ह्याची नेमणूक 5 वर्षासाठी झालेली आहे, पण त्याला केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त करायचा आहे. त्याच्या अगोदर समजा त्याचे 3 वर्षे नोकरी झालेली आहे, म्हणजे तिथं सेवा झालेली आहे, तर त्याला मुख्य आयुक्त करायचा आहे. तर मुख्य आयुक्त करण्यासाठी त्याला 2च वर्षे देता येतील. याच्यात काय म्हणलेलं आहे, पुनर्नियुक्तीस पात्र राहणार नाहीत. आता त्याला आयुक्त म्हणून नेमलेलं होतं, पण त्याला त्याचा 5 वर्षे सेवा पूर्ण झालेली नाही, पण त्याला दुसऱ्या पदावर नेमणूक करायची आहे, तर त्याला मुख्य माहिती आयुक्त या पदावर त्याला नेमणूक करता येईल. मुख्य माहिती आयुक्त होण्यासाठी पात्र असेल. हे बघा, आयुक्ताला मुख्य आयुक्त म्हणून त्याला राहता येईल. परंतु माहिती आयुक्ताची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकी झाल्या त्याचा दोन्ही मिळून कालावधी 5 वर्षाच्या वर राहणार नाही. आता सांगितलं कसं, त्याची 3 वर्षे तिकडं सेवा झालेली आहे आणि त्याला मुख्य माहिती आयुक्त व्हायचे, तिथं 5 वर्षे त्याला राहता येणार नाही, त्याला 2 वर्षेच राहता येईल. म्हणजे सर्व मिळून 5 वर्षाच्या वर त्याला राहता येणार नाही. मुख्य आयुक्त राष्ट्रपती समोर शपथ प्रतिज्ञा घेतील. त्याची नेमणूक झाल्यानंतर ज्यावेळेस राष्ट्रपती त्याची नेमणूक करतात, नेमणूक झाल्यानंतर त्याची सेवा सुरू करण्यापूर्वी किंवा नियुक्ती झाल्यानंतर
राष्ट्रपती महोदयांच्या समोर शपथ किंवा प्रतिज्ञा घेतली जाईल, शपथ दिली जाईल. शपथ दिली झाल्यानंतरच त्याला मुख्य माहिती आयुक्त म्हणून किंवा आयुक्त म्हणून काम करता येईल. राजीनामा राष्ट्रपती कधीही लेखी स्वरूपात देऊ शकतील. एखाद्याला वाटलं या ठिकाणी 1 वर्ष सेवा झालेली आहे आणि आता मला पुढली सेवा करायची नाही, काही कारणं असतील त्याचे, तर त्याला त्याचा राजीनामा हा राष्ट्रपती यांच्याकडे लेखी स्वरूपात दिला पाहिजे आणि लेखी स्वरूपात तो दिल्यानंतर तो मंजूर केला जाईल. मुख्य माहिती आयुक्त यांना देय असलेले वेतन भत्ते मुख्य निवडणूक आयोगाप्रमाणे दिली जातात. आता ह्यांचा पगार असा काही ठरवलेला नाही, पण देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, त्यांचा जो पगार आहे तो पगार इकडं मुख्य माहिती आयुक्ताला मिळेल. निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त आहेत, त्यांचा पगार इकडं केंद्रीय माहिती आयुक्त यांना मिळेल. म्हणजे जो पगार त्यांना आहे तोच पगार यांना मिळेल. मुख्य माहिती आयुक्तांना त्याचे कामे करण्यासाठी पुरेसे अधिकारी कर्मचारी पुरवले जातील. पगार त्यांना कुणाप्रमाणे मिळेल? मुख्य निवडणूक आयोगाप्रमाणे तिकडल्या मुख्य आयुक्ताला मिळेल. आणि त्यांची जे कामे आहेत ते कामे ते करतील आणि त्यांना कामे करण्यासाठी पुरेसे अधिकारी व कर्मचारी केंद्र सरकार त्या ठिकाणी त्यांना पुरवेल. त्यांच्या मदतीनं माहिती आयुक्त आणि आयुक्त काम करतील. आयोग अशा पद्धतीनं काम करेल. आता या ठिकाणी मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्ता पदावरून काढून टाकणे, बऱ्याच वेळेस असा प्रश्न निर्माण होतो की 5 वर्षे त्याला नेमणूक केलेली आहे, 5 वर्षे कंप्लीट राहता येईल असं नाही. त्याला मध्येच कुठंतरी या जे दिलेले आहेत यामध्ये त्याच्या चुका असतील तर त्याला काढून टाकण्याचे सुद्धा या कायद्याप्रमाणे अधिकार आहेत. गैरवर्तणूक आणि आक्षेपाच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने चौकशी करून अहवाल राष्ट्रपतीला पाठवल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशाने काढून टाकता येईल. समजा त्यांचं गैरवर्तणूक झालेली आहे किंवा नाही, आक्षेपाही आहे किंवा नाही, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सांगतील, सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये चौकशी करेल. चौकशीचा अहवाल राष्ट्रपतीला सादर केल्यानंतर आणि राष्ट्रपतींनी त्याच्यामध्ये त्याचे गैरवर्तणूक किंवा आक्षेपाही त्याचं काही काम असेल, कारण असेल, तर त्याच्या कारणावरून त्याला काढून टाकण्यात येईल त्या पदावरून. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवाल येईल तोपर्यंत राष्ट्रपती निलंबित करू शकतील. समजा बऱ्याच वेळ चौकशी करायला 1 महिना 2 महिना 3 महिना लागेल किंवा वेळ लागेल आणि त्यांची जी गैरवर्तणूक आहे किंवा आक्षेप आहेत त्यांच्या विरोधात ॲलिगेशन झालेले आहेत, राष्ट्रपतीला प्रथम दर्शनी दिसून आलं तर त्याला काढून टाकण्या अगोदर राष्ट्रपती महोदय त्यांना निलंबित करू शकतात. तोपर्यंत बडतर्फ करण्या अगोदर त्यांना निलंबित सुद्धा करू शकतील. तो अविमुक्त नादार झालेला असेल, नादार आहे तो, त्याची वागणूक चांगली नाही, तो एकदम आपल्या भाषेमध्ये वाया गेलेला आहे, फालतू माणूस झालेला आहे, त्याच्यावर बरेच ॲलिगेशन आहेत, मॉरल टर्पिट्यूडचे ॲलिगेशन आहेत आणि अशा पद्धतीचे ॲलिगेशन जर त्याच्यावर झाले असतील, तो दिवाळखोरीत निघालेला आहे असे जर झालेले असतील तर त्याला काय त्याला काढून टाकण्याचे अधिकार आहेत. नैतिक अधःपतन होईपर्यंत अशा अपराधाबद्दल कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आले असेल तर त्याला सुद्धा काढून टाकता येईल. कोर्टाकडून दोषी ठरवलेला आहे कशामध्ये? त्याच्यामध्ये नैतिकतेचे अधःपतन, मॉरल टर्पिट्यूड, म्हणजे कुणाचा विनयभंग केलेला आहे, रेप केलेला आहे, कुणाचे महिलांशी अश्लील वर्तन केलेलं आहे, अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये जर त्याला दोषी कोर्टाकडून ठरवण्यात आलं असेल तर त्याला काढून टाकण्याचे अधिकार आहेत, त्याला बडतर्फ करण्याचे अधिकार आहेत. बाहेर वेतनी रोजगार करत असेल, बऱ्याच वेळेस काय करतात, मुख्य आयुक्त आहेत, माहिती आयुक्त आहेत आणि बाहेर काहीतरी त्यांचं काम चालू आहे, कुठंतरी नोकरी आहे, कुठल्या तर संस्थेवरचे
ते प्राध्यापक आहेत, कुठल्या तरी संस्थेवरती नौकर आहेत, कुठंतरी शासनामध्ये नौकर आहेत, पगार घेत आहेत, तसं जर निदर्शनास आलं तर ते अपात्र होईल, या पदाला तो अपात्र होईल. मानसिक शारीरिक विकलांगता आहे, तो मानसिक विकलांग झालेला आहे, शारीरिक विकलांग आहे, काम करू शकत नाही, त्याला बसता येत नाही, उठता येत नाही, बोलता येत नाही, तो मानसिक आजाराने ग्रस्त आहे, हा असं जर निदर्शनास आलं तर तो मुख्य आयुक्त पद आणि आयुक्त पदासाठी तो काय आहे, अपात्र आहे. कामे करण्यास बाधक ठरल असे वित्तीय हितसंबंध धारण केलेले असतील. समजा वित्तीय संबंध आहेत, बाहेर कुठेतरी पैशाचे व्यवहार फार मोठे कुठेतरी गुंतलेला आहे आणि त्या गुंतलेल्या ह्याच्यामध्ये आहे, त्याचे हितसंबंध आहेत, कुठलं तरी मोठी योजना चालू आहे, योजनेमध्ये ह्याचा हात आहे, त्याचे पैसे ह्याला मिळतात, असं कुठं तर हितसंबंध त्याच्या निदर्शनास आले तर तो अपात्र. कोणत्याही विधी स्थापित कंपनीचा सदस्य असेल किंवा सदस्यासोबत सामायिक अधिकाराखेरीज भारत सरकार किंवा त्याच्या वतीनं कोणत्याही कंत्राटाशी संबंधित असेल आणि नफा मिळत असेल. बऱ्याच वेळेस गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये ह्याची भागीदारी आहे आणि तो पैसा मिळतोय. शासनाचे कामं चालू आहेत आणि शासनाच्या कामामध्ये या आयुक्ताचा किंवा मुख्य आयुक्ताचा सहभाग आहे, हितसंबंध आहेत, त्याला त्याच्याकडून पैसे मिळतात, असं जर निदर्शनास आलं असेल तर त्याला सुद्धा पदावरून दूर करता येते, म्हणजे त्याची अपात्रता ठरवता येते. आता आपण मागं शिकलं की त्याच्यामध्ये प्रश्न MPSCला कसे येऊ शकतात. या खालील कोणत्या कारणामुळे मुख्य आयुक्त आणि आयुक्ताला अपात्र ठरवता येते. दुसरा प्रश्न असा विचारू शकतो, मुख्य आयुक्त आणि आयुक्त केंद्रीय माहिती अधिकार कायदा 2005च्या कोणत्या कलमाप्रमाणे त्याची निवड केली जाते. तिसरा प्रश्न, ते माहिती आयोग जे आहे केंद्रीय, त्याच्यामध्ये कोण कोण असतात, त्याच्यात मुख्य आयुक्त व किंवा 10पेक्षा जास्ती नसतील अशा प्रकारचे आयुक्त असतील, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात. आता कलम 15 आपण आता पाहिलं की केंद्रीय माहिती आयोग पाहिला, त्याचप्रमाणे तसाच माहिती आयोग राज्याचा सुद्धा असतो. राज्याचा सुद्धा माहिती आयोग आहे. ज्याप्रमाणे केंद्रीय माहिती आयोग आहे त्याचं गठन कलम 12 प्रमाणे केलं जातं, कलम 12. तर राज्य माहिती आयोगाचं गठन कलम 15 प्रमाणे केलं जातं. त्याच्यात काही बदल नाही. पंतप्रधानाच्या जागी कोण येतील, मुख्यमंत्री येतील. आता इथं बघा, हे कलम 12 प्रमाणे असेल, म्हणजे हे कलम कसं असेल, 12 प्रमाणे राज्य मुख्य आयुक्त आणि आयुक्त नेमायचा आहे. राज्य माहिती आयोगाचं गठन करायचे कलम 12 प्रमाणे त्याचं गठन केलं जातं. कलम 12 म्हणजे कलम 15 प्रमाणे जे केंद्रीय माहिती आयोग गठीत केला जातो कलम 12 प्रमाणे, तसा राज्य माहिती आयोग कलम 15 प्रमाणे गठीत केला जातो. त्याच्यामध्ये बदल एवढाच आहे, सांगण्यासाठी सांगतो की हे कलम 12 प्रमाणेच असेल. त्याचं 12ला केंद्रीय माहिती आयोगची नेमणूक केली जाईल आणि 15ला राज्य माहिती आयोगाची गठन केलं जाईल. फक्त केंद्रीय मंत्री जागी राज्य येईल, केंद्राच्या जागी केंद्रीय माहिती आयोग. या ठिकाणी काय येईल, 15ला राज्य माहिती आयोग. आता या ठिकाणी पंतप्रधान अध्यक्ष असतात, तर या ठिकाणी मुख्यमंत्री अध्यक्ष असतील. याच्यामध्ये लोकसभा त्याच्यामध्ये आहे कलम 12 मध्ये, तर या ठिकाणी विधानसभा येईल. या ठिकाणी विधानसभा येईल. राज्याचे कॅबिनेट मंत्री येतील, लोकसभेचा एक कॅबिनेट मंत्री. केंद्रीय माहिती आयोग नेमणुकीसाठी जी निवड समिती आहे, त्या निवड समितीमध्ये
पंतप्रधान हे अध्यक्ष असतील, राज्य ह्याच्यामध्ये कोण असतील, राज्याचे मुख्यमंत्री. दुसरं त्याच्यामध्ये लोकसभेचा विरोधी पक्षनेता असेल किंवा विरोधी पक्षनेता नसेल तर लोकसभेतील सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याचा मुख्य नेता हा याचा सदस्य असेल. या ठिकाणी सुद्धा विधानसभेचा विरोधी पक्षनेता किंवा गटाचा नेता असेल. या ठिकाणी कोणताही कॅबिनेट मंत्री केंद्रीय ह्याच्यामध्ये होता, राज्याच्या आयोगामध्ये सुद्धा राज्याचा एक कॅबिनेट मंत्री असेल. अशा प्रकारची आयोगाची नेमणूक कलम 15 प्रमाणे राज्य माहिती आयोग केंद्रीय माहिती आयोगाप्रमाणेच नेमला जाईल. यामध्ये फक्त केंद्रीयच्या जागी राज्य येईल, पंतप्रधानाच्या जागी मुख्यमंत्री येईल, लोकसभेच्या जागी विधानसभा येईल आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणजे केंद्रीय मंत्र्याच्या जागी राज्याचे कॅबिनेट मंत्री येतील आणि हे आयोगाचा मुख्य आयुक्त आणि आयुक्ताची नेमणूक करतील. आता कलम 16 पदावधी सेवेच्या शर्ती तशाच आहेत की जसं केंद्रीय माहिती आयोगामध्ये आहेत तशाच आहे. आता मी तुम्हाला दाखवतो तसंच आहे. आता 14 मुख्य माहिती आयुक्त आणि त्याच्या 13 पदावधी व सेवेच्या शर्ती तेच आहे. आता या ठिकाणी पदार्पण तारखेपासून 5 वर्षात हे सारखंच आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. राज्याचा जो हे करतोय आपण मुख्य आयुक्त नेमतोय आणि आयुक्त नेमतोय ह्या शर्तीत सगळ्या तिकडे आहेत. फक्त केंद्रीयच्या जागी काय येईल, राज्य येईल. म्हणून या ठिकाणी जे 16वं सेक्शन आहे राज्य माहितीचं घटित करणे हे 12 प्रमाणेच राहील, फक्त केंद्रीयच्या जागी ही येईल. हे झालं. आता पदावधी व सेवेच्या शर्ती कलम 13 प्रमाणे म्हणजे केंद्रीय माहिती आयोग जो आहे आयोगाचा पदावधी व सेवेच्या शर्ती तो राज्य मुख्य आयुक्त हा 5 वर्षाचाच त्याचा कालावधी राहील. 5 वर्षापेक्षा त्याला राहता येणार नाही. 65 वर्षापर्यंत त्याला वयाच्या राहता येईल. समजा 65 वर्षे जे कोणता आधी येईल 5 वर्ष आधी येईल किंवा 65 वर्ष येईल तोपर्यंत त्याला राहता येईल. परंतु जर समजा आयुक्ताला मुख्य आयुक्त व्हायचं असेल तर खाली 2 वर्षे सेवा झालेली आहे तर फक्त त्याला मुख्य आयुक्त म्हणून 3 वर्षेच राहता येईल. टोटल 5 वर्षेच त्याला राहता येईल. 5 वर्षाच्या वर त्याला राहता येणार नाही. अशा प्रकारची जी त्याची अटी आहेत त्या अटी या राज्य आयोगाला सुद्धा लागू आहेत. 17 राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा राज्य माहिती आयुक्तात पदावरून काढणे. पदावरून काढण्यासाठी आत्ता जे मी सांगितलं कलम 14 प्रमाणे जे तिकडे दिलेलं आहे त्याला काढायचं झाले असेल, तो नादार असेल, कुठल्या तरी संस्थेची हितसंबंध त्याचे असतील, तो गैरवर्तनामध्ये कुठंतरी गुंतलेला असेल, त्याला एखाद्या सरकारी कॉन्ट्रॅक्टरमध्ये किंवा एखाद्या नोकरीमध्ये असेल आणि तिकडून पैसा घेत असेल तर इकडे त्यालाही करता येणार नाही. समजा एखाद्या मॉरल टर्पिट्यूडमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आलेला असेल तर त्या दोषी ठरवण्यात आले असेल तर त्याला सुद्धा ह्या पदावरून काढून टाकण्याचे अधिकार राज्यपालाला आहेत. आता या ठिकाणी कुणाला आहेत, तिथं राष्ट्रपतीला होते तर या ठिकाणी राज्यपाला आहेत. ह्यांना काढण्यासाठी चौकशी केंद्रीय आयोगाची कुणाकडे दिली, केंद्रीय आयोगामध्ये चौकशी करण्याचे आदेश राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला दिले आणि त्या सर्वोच्च न्यायालयाची चौकशी आल्यानंतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याला काढून टाकता येतं. पण राज्य आयोगामध्ये राज्यपाल आदेश उच्च न्यायालयाला देईल, उच्च न्यायालय चौकशी करून त्या चौकशीचा अहवाल कुणाला पाठवेल, राज्यपालाला, आणि राज्यपाल त्याला बडतर्फ किंवा पदावर काढून टाकील. आणि त्याचबरोबर यामध्ये जर समजा चौकशी करायला वेळ लागत असेल आणि राज्यपालाला असं वाटलं की आपल्याला चौकशीचा अहवाल येईपर्यंत त्याला निलंबित केलं पाहिजे तर निलंबित करण्याचे अधिकारसुद्धा या कलम 17 प्रमाणे राज्य मुख्य आयुक्त व आयुक्तांना करण्याचे राज्यपालांना आहेत. आता 18 आयोगाचे अधिकार व कामे. आता दोघांची कामे सारखीच आहेत, दोघांची कामे सारखीच आहेत. केंद्रीय व राज्य सहाय्यक माहिती अधिकाऱ्याने माहितीचा अर्ज स्वीकारल्यास
नकार दिल्यास किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे माहिती पाठविण्यास नकार दिल्यास, कामे अधिकाऱ्याकडे माहिती पाठविण्यास नकार दिल्यास नकार देता येणार नाही. नकार जर दिलं तर या ठिकाणी दंड आहे. कलम 19(1) नवे माहिती देण्यास कालमर्यादेत माहिती दिलेली नाही असं जर तुमच्या निदर्शनास आलं, कालमर्यादा काय आहे, जनरलमध्ये 30 दिवसात ती माहिती दिली पाहिजे लोकांना आणि त्रयस्थ पदाच्या ह्याच्या संदर्भात 40 दिवसामध्ये दिले पाहिजे आणि गुप्त वार्ता संरक्षण ह्याच्या संदर्भामध्ये 45 दिवसात ती माहिती दिली पाहिजे. जर समजा नाही दिली तर ते शास्तीस पात्र असतील. याच्यामध्ये सुद्धा पाठविण्यास नकार दिल्यास ते शास्ती म्हणजे दंड पात्र असतील. यामध्ये सुद्धा हे कालमर्यादेत जर माहिती नाही दिली तर त्यांना दररोज 250 रुपये आणि जास्तीत जास्त 25,000 रुपयाचा दंड या ठिकाणी होऊ शकतो. शुल्क असंयुक्त काशी भरून घेतल्यास, आता ह्याच्यामध्ये सुद्धा शुल्क जी भरून घ्यायला पाहिजे, नियम आहे 5 रुपये 10 रुपये 20 रुपये काय असेल ते, त्याच्यापेक्षा जास्ती जर घेतली तरी त्यांना शास्ती लागते, त्याला दंड लागतो. दिवाणी न्यायालयाचे त्यांना अधिकार आहेत, संहिता याप्रमाणे अधिकार त्यांना आहेत, त्याप्रमाणे पुरावा करू शकतात. आता यामध्ये दोघालाही 1908 अन्वये CRPC म्हणजे आहे इकडं दिवाणी प्रक्रिया संहिता सिव्हिल प्रोसिजर कोड याप्रमाणे हे आयोग दिवाणी न्यायालय जे आपल्याकडे आहे त्या दिवाणी न्यायालयाचे संपूर्ण अधिकार यांना प्राप्त होतात. म्हणजे राज्य माहिती आयोग केंद्रीय माहिती आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. आता अपील कलम 7(1) मध्ये काय सांगितलंय की 30 दिवसात ती माहिती दिली पाहिजे. 30 दिवसात माहिती दिली पाहिजे. केंद्रीय माहिती आयोगाला तेच बंधन आहे, राज्य माहिती आयोगाला सुद्धा तेच बंधन आहे. राज्य शासकीय अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या केंद्रीय माहिती आयुक्त व आयुक्त अपील करता येईल. आता ज्यावेळेस शासकीय माहिती अधिकारी आहे त्यांनी जर समजा 30 दिवसाच्या आत माहिती नाही दिली, पहिलं अपील झाले आणि दुसरं अपील आहे कुठं आहे, माहिती आयोग, राज्य माहिती आयुक्त, केंद्रीय माहिती आयुक्त. केंद्रीय सरकारमधले जी माहिती आहे ती केंद्रीय माहिती आयुक्त झाली आणि राज्याचा जो कारभार आहे त्याबाबतची माहिती राज्य माहिती आयोगाकडे जाईल. त्याच्यामुळं 30 दिवसाच्या आत जर समजा नाही दिली तर ते अपील करण्याचे अधिकार आहेत. समजा त्यांनी माहिती बरोबर नाही दिली, देताना माहिती त्रोटक दिली, देताना माहिती दिशाभूल करणारी दिली, अशा पद्धतीचं असेल तर ती अपील करण्याचे अधिकार आहे. त्रयस्थ पक्षाची माहिती उघड केल्यास तारखेपासून बऱ्याच वेळेस आहे की त्रयस्थ पक्षाची माहिती जी आहे ती त्रयस्थ पक्षाची माहिती त्रयस्थ पक्षाची परवानगी घेतल्याशिवाय उघड करता येत नाही. पण जर समजा त्रयस्थ पक्ष माहिती उघड करण्यास नकार देत असेल आणि त्यामध्ये लोकांचं फार मोठं हित आहे, ती जर माहिती आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये प्रचंड लोकांचा फायदा आहे, प्रचंड लोकांना न्याय मिळणार आहे, भरपूर लोकांना न्याय मिळणार आहे, असं असेल तर ती उघड करण्याचे अधिकार त्या संबंधित माहिती अधिकाऱ्याला आहेत. आणि त्याच्यामध्ये ती का उघड केली म्हणून ज्यावेळेस अपीलमध्ये जाईल त्यावेळेस अपीलामध्ये निर्णय देण्याचे अधिकार कुणाला आहेत, ते राज्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयोगाला आहेत. 30 दिवसाच्या आत त्याला अपील दाखल करता येईल आणि त्याचा न्याय निवाडा त्या ठिकाणी होईल. दुसरे अपीलविरुद्ध 90 दिवस आहे. आता 90 दिवस म्हणजे राज्य माहिती आयोग आणि केंद्रीय माहिती आयोगाकडे जे अपील केलं जाते की 90 दिवसात केंद्रीय माहिती आयुक्ताकडे अपील करता येईल किंवा काही कारणामुळे अपील वेळेत दाखल करता आले नाही तर 90 दिवसानंतर
सुद्धा दाखल करता येईल. त्याचं कारण काय होतं, त्याला 90 दिवसामध्ये का दाखल करता आलं नाही, त्याच्या कारणासह जर त्यांनी दिलं तर ते अपील 90 दिवसामध्ये केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोगाकडं ते अपील करता येईल. त्रयस्थ पक्षात वाजवी बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. त्रयस्थ पक्षानं अपील केलेलं आहे, त्या ठिकाणी त्याला जी बाजू आहे त्याची म्हणणं आहे, मी माहिती देणार नव्हतो, माझी माहिती का उघड केली, त्याचं कारण त्यानं त्या ठिकाणी सांगण्यासाठी त्याला वेळ दिला पाहिजे, त्याला बाजू मांडण्यासाठी परमिशन दिली पाहिजे. मागणीस नकार देणे समर्थेने होते हे सिद्ध करण्याची जबाबदारी नकार देणाऱ्या अधिकाऱ्यावर असेल. आता या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की मागणीस नकार देणे समर्थनीय होते, त्रयस्थ पक्षाला सिद्ध करावं लागेल मी का नकार दिला होता माझी माहिती उघड करू नये म्हणून, त्याचं कारण काय होतं ही त्याला तिथं प्रूव्ह करून द्यावं लागेल. समर्थनीय आहे का नाही त्याला पुन्हा सिद्ध कर, त्रयस्थ पक्षाने सिद्ध करायचं आहे. राजकीय केंद्रीय राज्य माहिती आयोगाकडे अपील केल्यास 30 ते 45 दिवसामध्ये निर्णय दिला पाहिजे. आता 90 दिवसात अपील केलं पाहिजे आणि त्याने 30 ते 45 दिवसापर्यंत त्याच्यामध्ये निर्णय दिला पाहिजे. हे त्रयस्थ पक्षाचं बरोबर आहे की प्राधिकरणाचं बरोबर आहे हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं पाहिजे. केंद्रीय राज्य माहिती आयोगाचा निर्णय बंधनकारक असेल, ह्याच्यामध्ये बंधनकारक आहे, ह्याच्या पुढं कोणत्याही कोर्टामध्ये तुम्हाला जाता येणार नाही, हा निर्णय सर्वावर बंधनकारक असेल. नुकसान भरपाई देण्यासाठी शासकीय प्राधिकरण भाग पाडणे, आता ह्याच्यामध्ये काही जर चूक झाली असेल, काही त्याच्यामध्ये प्राधिकरणाचं चुकलं असेल, माहिती देण्यास त्याला विलंब झाला असेल किंवा माहिती दिली नसेल तर 250 रुपये पर डे, 25,000 रुपये जास्तीत जास्त त्याला भरावं लागतं आणि नुकसान भरपाई जे काय असेल ते सुद्धा प्राधिकरणास देणे भाग पडतं. या अधिनियमावर कोणत्याही शास्ती लावण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये शास्ती, आता कुणालाही दंड लावण्याचा अधिकार आहे, ज्याची चूक झालेली आहे त्या चूक करणाऱ्या माणसावर शास्ती म्हणजे दंड लावण्याचे अधिकार आहेत. अर्ज रद्द करण्याचा अधिकार असेल, आता एखाद्या वेळेस अर्ज दिलेला आहे, अर्ज चुकीचा आहे, हे आहे, बरोबर नाही, मुदतीत आलेला नाही, फॉर्मॅटमध्ये आलेला नाही, योग्य नाही, त्याचे निकष जे असतात त्या निकषामध्ये बसत नसेल तो अर्ज रद्द करण्याचे अधिकार आयोगाला आहेत. निर्णयाची नोटीस देऊ शकतील, निर्णय जे झालेला आहे त्या निर्णयाची नोटीस संबंधिताला ते देऊ शकतील, कार्यपद्धतीनुसार अपिलावर निर्णय देतील. आता यामध्ये जे राज्य माहिती आयोग आहे, केंद्रीय माहिती आयोग आहे, त्रयस्थ पक्षाला 90 दिवसाच्या आत अपील करण्याचे अधिकार आहेत. या ठिकाणी विचारलं जाईल MPC मध्ये, त्रयस्थ पक्षाला राज्य माहिती आयोग किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे अपील करण्यासाठी किती दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे? 90 दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे. केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोगाने अपील केल्यानंतर किती दिवसामध्ये निर्णय दिला पाहिजे? 30 ते 45 दिवसामध्ये त्यांनी निर्णय दिला पाहिजे, असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. कलम 20 शास्ती म्हणजे काय, दंड केला पाहिजे, त्याच्या चुकीबद्दल, त्याच्या निष्काळजीपणाबद्दल, त्याच्या दुर्लक्ष केल्याबद्दल काय शिक्षा दिली पाहिजे. कोणत्याही वाजवी कारणाशिवाय अर्ज स्वीकारण्यास नकार देणे, जर अर्ज स्वीकारण्यास जर त्यांनी नकार दिला तर त्याला शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर कलम 7(1) नवे वेळेत माहिती सादर आहे. 7(1) म्हणजे काय सांगते कलम, 30 दिवसात त्यांना माहिती दिली पाहिजे, दिवसात माहिती दिली पाहिजे. जर समजा 30 दिवसात माहिती नाही दिली तर त्याला दंड होईल. असद्भावनेने माहिती नाकारलेली असेल, असद्भावनेला म्हणजे ठीक आहे काहीच नाही बघितलं, काही नाही, नाही देत माहिती, नाकारलेली आहे, काहीच बघितलेलं नाही, काही नाही, देता येत नाही, असे जर केलं असेल, जाणून बुजून चुकीची माहिती दिली, दिशाभूल करणारी माहिती दिली, मुद्दाम कुणी तर खोडसाळपणा केलेला आहे, कोणत्या तरी माहिती सहाय्यक माहिती अधिकारी असतात
त्यांनी जाणून बुजून अशा पद्धतीचं दिशाभूल करणारे, चुकीची अपूर्ण माहिती त्याला जर दिली असेल तर तो पात्र आहे कशाला? दंडाला पात्र आहे. माहिती देण्यास उशीर केल्यास, उशीर जर केला तर 250 रुपये पर दिवसाला आणि जास्तीत जास्त 25,000 रुपयाचा दंड त्या संबंधित अधिकाऱ्याला होऊ शकतो. म्हणून कलम 20 मध्ये शास्तीचं देण्यात आलेलं आहे. यावर शास्ती लावण्यापूर्वी म्हणजे सादर करण्याची संधी देण्यात येईल. बऱ्याच वेळेस काय असतं की त्याला दंड ही दिले असते, त्यासाठी त्याला संधी दिली पाहिजे. किंवा मी चुकीची माहिती दिलेली नाही, मी दिशाभूल करणारी माहिती दिलेली नाही, मी 30 दिवसात माहिती दिलेली आहे, मी काही त्यांना फसवलेलं नाही किंवा असद्भावनेनं वागलेलो नाही, हे त्यांना मांडण्याची संधी कुणाला दिली पाहिजे? संबंधित अधिकाऱ्याला संधी दिली पाहिजे. सत्सद विबुधे कारवाई केली असताच सिद्ध करण्याची जबाबदारी. आता एखाद्या सत्सद विवेक बुद्धीनं, सत्सद भावनेनं माहिती दिलेली नाही, त्याला त्याचा काही उद्देश नव्हता, पण त्याला सत्सद विवेक बुद्धीने त्यांनी काय दिलेलं नाही, माहिती दिलेली नाही, हे सिद्ध जर केलं त्यांनी तर त्याला दंड बसणार नाही किंवा त्याला शिक्षा होणार नाही. ही जबाबदारी कुणाची आहे? संबंधित अधिकाऱ्याची. तसेच सेवा नियमाप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करणे. जर समजा त्यांनी जाणून बुजून दिलेली नाही, अपूर्ण माहिती दिली आहे, दिशाभूल करणारे दिले आहे, वेळ दिलेली नाही, हे जर सिद्ध झालं तर शिस्तभंगाची सुद्धा कारवाई करण्याची शिफारस करण्यात येईल. त्याला दंड होईल, कायदेशीर खात्यामार्फत काय कारवाई व्हायची ती कारवाई होईल. आणि म्हणून त्याला शास्ती कलम 20 प्रमाणे माहिती अधिकारामध्ये देण्यात आलेली आहे. आता 21 कलम 21 सद्भावनापूर्वक केलेल्या कृत्याला संरक्षण. सद्भावनापूर्वक केलेलं आहे. आता सद्भावनापूर्वक केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल कोणताही दावा कोर्टात खटला दाखल करता येणार नाही. ठीक आहे, माहिती आयोगाकडे तुम्हाला दाद मागता येईल, केंद्रीय माहिती आयोगाकडे दाद मागता येईल, पण कोर्टामध्ये कुठेही दाद मागता येणार नाही. अधिनियमाचा अधिभावी परिणाम असणे. आता ह्यामध्ये शासकीय गुप्तते अधिनियम त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानव्हे अधिनियमा इतर सर्व बाबतीत विसंगत असेल तरी हा अधिनियम अंमलात येईल. आधी कायद्यामध्ये काही जरी असलं, शासकीय गुप्तते याखेरीज कोणत्याही कायद्यात काही जरी असलं तरी हा कायदा अधिभावी परिणाम असणे म्हणजे सर्व कायद्यावर त्याचा परिणाम होतो. फक्त शासकीय गुप्तते अधिनियम आणि त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये अधिनियमाखेरीज म्हणजे ह्यांच्या खेरीज इतर ह्याच्यामध्ये काही जरी असलं तरी हा कायदा अधिभावी परिणाम असणे त्याचा परिणाम असतो. त्या बाबतीत विसंगत असले तरी अधिनियम अंमलात येईल. बऱ्याच वेळेस विसंगत असतो, त्याच्यामध्ये देऊ नये, पण ह्याच्यामध्ये तसं नाही सांगितलेलं. विसंगत असले तरी अधिनियम अंमलात येईल. हा कायदा वेगळा आहे, ती दुसरा कायदा वेगळा आहे, तरी पण हा कायदा लागू होईल. फक्त काय शासकीय गुप्तते त्याच्यामध्ये कायद्यामध्ये ही केलेलं आहे ते वगळून इतर कायद्यामध्ये विसंगत असलं तरी हा कायदा त्या ठिकाणी लागू होईल. न्यायालयाच्या अधिकारितेत रोध. आता यामध्ये फक्त तुम्हाला कलम 20 मध्ये शास्ती देता येईल ज्या अधिकाऱ्याची चूक झालेली आहे, ज्या अधिकाऱ्याचं दुर्लक्ष झालेलं आहे, ज्या अधिकाऱ्यानं जी माहिती द्यायला पाहिजे होती ती अपूर्ण दिलेली आहे, चुकीची दिलेली आहे, दिशाभूल करणारी दिलेली आहे, वेळ दिलेली नाही, म्हणून त्याला कोर्टामध्ये जाता येणार नाही. त्याला काय करता जाता येणार नाही, कोर्टाला सुद्धा ते दाखल करून घेता येणार नाही. फक्त अपील त्याला कुठं करता येईल? केंद्रीय माहिती आयोगाकडे, राज्य माहिती आयोगाकडे अपील करता येईल. कोर्टाला ते प्रकरण एखादा माहिती मागणारा माणूस कोर्टात गेला, ह्याच्यावर गुन्हा दाखल करा, ह्याच्यावर खटला दाखल करा, त्या कोर्टाला तो दाखल करून घेता येणार नाही. फक्त अपिलेट अधिकार जे आहेत ते अपील त्याला करता येईल. विवक्षित संघटना हा अधिनियम लागू नसणे म्हणजे
विशिष्ट जी संघटना आहेत, विशिष्ट आता गुप्तवार्ता आहे संघटना, सुरक्षा संघटना आहे, मिलिटरी आहे, काही पोलिस आहेत, इतर काही गुपितं आहेत, त्या ह्याच्या संदर्भात त्या सरकारला पाठवल्या कोणत्याही माहिती लागू असणार. सरकार जी माहिती कधी कधी पाठवतंय किंवा सरकारला गुप्त संघटनाकडून माहिती जाते, ती माहिती मागण्याचे अधिकार नाहीत. का तर विविध संघटना अधिनियम लागू असणार नाही. कुणाला नाही असणार? गुप्तवार्ताला लागू नाही, सुरक्षा संघटनाला लागू नाही. आणि अशा संघटनांनी, या संघटनांनी जर एखादी माहिती सरकारला पाठवली, गुप्त वार्ता संघटना आहे, सुरक्षा संघटना आहे, त्याची माहिती मिळणार नाही. त्याचबरोबर ह्यांनी सरकारला पाठवलेली आहे गुप्त माहिती, ते सुद्धा या अधिकाराखाली तुम्हाला मागता येणार नाही. हा अधिनियम त्याला लागू नाही. परंतु भ्रष्टाचार व मानवी हक्काचे उल्लंघन असणारी जर माहिती असेल, बऱ्याच वेळेस मिलिटरीमध्ये खाण्यामध्ये मेसमध्ये भ्रष्टाचार झाला, इतर बाबतीत भ्रष्टाचार झाला, इतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, तर त्या भ्रष्टाचाराने मानवी उल्लंघन आहे. त्या ठिकाणी टॉर्चर केलं जाते उगीचच कर्मचाऱ्याला, महिलाला काहीतरी अश्लील बोललं जाते, महिलावर काही अत्याचार होतात. या बाबतीतलं भ्रष्टाचार आणि मानवी हक्क या संबंधामध्ये हा अधिनियम लागू असणे आहे, नसणे नाही. ह्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत त्याला माहिती मागता येईल आणि भ्रष्टाचार आणि मानवी हक्काच्या उल्लंघनाची माहिती पूर्व मान्यतेने पुरवण्यात येईल. ती काय केली पाहिजे? त्या संबंधित अधिकाऱ्याचा जो इन्चार्ज आहे त्याची परवानगी घेऊन ही माहिती 45 दिवसामध्ये ती माहिती पुरवली पाहिजे. कोणत्या बाबतीतली? फक्त हे गुप्तवार्ता संघटना आणि सुरक्षा संघटनाची माहिती देता येणार नाही, पण भ्रष्टाचारासंबंधातली आणि मानवी हक्काच्या संदर्भातली माहिती पूर्व परवानगीने 45 दिवसामध्ये ती माहिती अर्जदाराला दिली पाहिजे. आता यामध्ये प्रश्न असा विचारू शकतो, गुप्तवार्ता आणि संरक्षण संघटना, सुरक्षा संघटना आहेत, याची माहिती अर्जदाराला देता येते का? देता येणार नाही. त्याच्यामधले जे काही सुरक्षाच्या बाबतीतले देता येत नसेल, गुप्तवार्ताच्या बाबतीतली देता येत नसेल, पण भ्रष्टाचार आणि मानवी हक्काचे जर उल्लंघन होत असेल तर ती माहिती देता येते काय? यस, नो? यस, देता येते. किती दिवसात दिली पाहिजे? 45 दिवसामध्ये ती माहिती दिली पाहिजे. संनियंत्रण करणे व अहवाल देणे. आता केंद्रीय माहिती आयोग आहे, राज्य माहिती आयोग आहे, वर्ष समाप्तीनंतर काय काय त्यांनी कारवाई केली, काय काय खटले चालवले, काय काय त्याच्यात उणीव आहेत, हा इत्थंभूत अहवाल जे राज्य आयोग आहे, माहिती आयोग आहे, केंद्रीय माहिती आयोग आहे, वर्ष अखेरीनंतर ही सर्व इत्थंभूत माहिती समुचित शासनाला देतील. म्हणजे त्या शासनाला, ज्या शासनानं ह्यांची नेमणूक केलेली आहे, ज्या शासनानं या मुख्य आयुक्ताला आणि आयुक्ताला बसवलेलं आहे, त्या शासनाला वर्षाअखेरीस इत्थंभूत माहिती, कामकाजाची काय केलं, काय नाही, काय उणीव आहे, सर्व इत्थंभूत माहिती त्यांनी कुणाला दिली पाहिजे? समुचित शासनाला. काय उपाययोजना केल्या, हे आणखीन काय उपाययोजना करता येतील, आणखीन काय उपाययोजना करता येतील याची शिफारशी सुद्धा त्यांनी केल्या पाहिजेत आणि त्या सभागृहात ठेवल्या पाहिजेत. आता यामध्ये आणखीन काही सुधारणा करता येतील का? या आयोगामध्ये कामकाजामध्ये काही सुधारणा काही उपाययोजना करता येतील का? याचा अहवाल दिला पाहिजे आणि तो अहवाल अधिवेशनामध्ये, त्या सभागृहामध्ये ठेवला पाहिजे. 26 केंद्र सरकारने कार्यक्रम तयार करणे, कलम 26 मध्ये या अधिनियमाखाली योजना केलेल्या अधिकाराचा कसा करावा, अधिकाराचा वापर कसा करावा. आता या कलमामध्ये जे अधिकार दिलेले आहेत मुख्य आयुक्ताला आणि शासकीय माहिती अधिकाऱ्याला जे अधिकार दिलेले आहेत, त्या लोकांमध्ये खास करून उपेक्षित वर्गामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का? करण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम विकसित करण्यासाठी आयोजन करतील. यामध्ये
लोकांमध्ये खास करून उपेक्षित वर्ग आहे, दीनदलित आहे, शैक्षणिक कार्यक्रम विकसित करता येतील का यांच्यामध्ये, अशा प्रकारचा काही आयोजन करता येईल का, या बाबतीतचा कार्यक्रम तयार करून शासनाला पाठवला पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्याला प्रशिक्षण देणे, यंत्रणेला प्रशिक्षण देणे, इतर लोकांना प्रशिक्षण देणे, लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, याच्याबद्दल माहिती देणे, लोक जास्तीत जास्त प्रशासनामध्ये सहभागी कसं होतील या संदर्भामध्ये प्रशिक्षण देण्याची जरूरत असते. ते प्रशिक्षण कार्यक्रम असा तयार करून केंद्र सरकारला तो पाठवला पाहिजे आणि ते केंद्र सरकार त्याच्यावर पुन्हा कार्यवाही करेल. केंद्र सरकारद्वारा नियम तयार करणे, केंद्र सरकारला आणखीन याच्यामध्ये काही नियम तयार करायचे आहेत का, ते केंद्र शासनाला तो अधिकार आहे. अधिनियमाच्या तरतुदी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणखीन काही ह्याच्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी काही नवीन सुधारणा करता येतील का, ना काही नियम तयार करता येईल का, जेणेकरून लोकांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती अधिकाराचा कायदा पोहोचेल आणि लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळेल. प्रगल्भ लोकशाहीसाठी नवीन काही सुधारणा करता येतील का, त्यासाठी नियम तयार करण्याचे अधिकार केंद्र शासनाला आहेत. पण पुरोगामी अधिकाराच्या सर्वसाधारणतेत बाधा येता नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, नवीन नियम तयार केला, ते नियम अगोदर निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये लागू मात्र करता येणार नाही. पूर्वगामी म्हणजे महागलच्या ह्याच्यामध्ये ते नवीन नियम केलेले तिथून नियम लागू होतील, महागलचे ह्याच्यामध्ये ते नियम लागू करता येणार नाही. कलम 28 सक्षम प्राधिकरणाने नियम करण्याचा अधिकार. सक्षम प्राधिकरण जे आहे, सक्षम जे आहे त्याला नियम आहेत. एखादा कार्यालय आहे त्याला सुद्धा नियम तयार करण्याचे अधिकार आहेत. कसे नियम करायचे, सक्षमपणे या अधिनियमाच्या तरतुदी अंमलबजावणीचे नियम करता येईल. लवकरात लवकर माहिती लोकांना कशी मिळेल, कोणत्या माध्यमातून मिळेल, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून द्यायची का पोस्टानं द्यायची का माणूस पाठवून द्यायची, म्हणजे ही अंमलबजावणी लवकरात लवकर कशी होईल करण्यासाठी शासकीय राज्यातील अधिसूचनेचे नियम करता येतात. बाय हँड द्यायचे का इलेक्ट्रॉनिक माध्यमातून द्यायची का इतर माध्यमातून द्यायची, कशा पद्धतीने द्यायची, हे नियम करण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणाला आहेत आणि ते प्राधिकरण करेल. आता ते पूर्वगामी नाही, म्हणजे माहिती दिलेली आहे ते सुद्धा अशी द्यायला पाहिजे होती असं नाही करता येणार. कलम 4च्या बाबतीत प्रसिद्ध करण्याचा जो खर्च, छपाई खर्च आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, कलम 4मध्ये कशी माहिती आहे की 100 दिवसामध्ये सर्व माहिती एकत्रित करून लोकांना न मागता ती दिली पाहिजे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असेल, वेबसाईट असेल, लिंकवर असेल किंवा इतर बोर्डावर लिहून जी माहिती आहे जास्तीत जास्त उघड त्यांनी करण्याच्या संदर्भात मग त्याचा खर्च, माध्यमाचा खर्च असेल, कम्प्युटरचा खर्च असेल, छपाईचा खर्च असेल, इतर खर्च असेल, प्रसिद्धी पेपरमधून द्यायची, त्या बाबतीत त्यांना नियम करता येतील. कलम 7 नवे असलेली शुल्क. आता आपल्याकडे 10 रुपयावर अर्ज आहे, त्या अर्जावर 10 रुपयाचा स्टॅम्प लावला, चिटकला की तुम्हाला माहिती मिळते. आता ह्याच्यामध्ये काही नियम करायचेत का, आणखीन महागाई वाढली म्हणून 5 रुपये 10 रुपये 20 रुपये करायचेत का, किंवा कमी करायचेत का, त्याच्यामध्ये आणखीन काही नियम करता येतात का, तर त्या संबंधित प्राधिकरणाला किंवा त्या लोकांना जे अधिकारी आहेत त्यांना करण्याचे अधिकार आहेत, तर त्यांनी ते केले पाहिजेत. नियम सभागृहासमोर ठेवणे. जे सर्व नियम आहेत सभागृहापर्यंत ठेवले पाहिजेत. काय काय तुम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा करायची आहेत आणि काय करायचे आहे काय नाही, हे सभागृह म्हणजे विधानसभेच्या समोर ठेवले पाहिजेत, संसदेच्या समोर ठेवले पाहिजेत आणि तो नियम त्या ठिकाणी ते केले जातील. नवीन नियम करून पुन्हा अस्तित्वात येतील. पण ते सर्व जे काय तुम्हाला पाहिजे ती सभागृहापती ठेवले पाहिजेत आणि ती सभागृहापुढे मंजूर करून घेतले पाहिजेत. प्रत्येक गोष्ट आपण करायची आणि आपण नियम करायचा आणि लगेच लागू करायचा नाही, ती सभागृहात त्याची मंजुरी घेतली पाहिजे. अडचणी दूर करण्याचा अधिकार. आता यामध्ये प्रत्येक तयार करण्यात आलेला नियम शक्य तितक्या लवकर संसदेच्या सभागृहात ठेवण्यात येईल. आता हा सर्व नियम संसदेच्या सभागृहात ठेवला पाहिजे. संसदेला ते अधिकार आहेत अडचणी दूर करण्याचे. काही अडचणी येतात, अंमलबजावणीमध्ये अडचणी येतात. बऱ्याच वेळेस
माहिती त्यांना मिळत नाही, लवकर मिळत नाही, काही अडचणी असतात, त्या अडचणी दूर करण्यासाठी काही नियम करता येतील का, एखादे दूर करण्यासाठी हे करता येईल का, तर संसदेमध्ये ते सभागृहात ठेवलं पाहिजे, तिथं मंजुरी घेतली पाहिजे, तिथं मान्य केलं पाहिजे आणि नंतर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. निरसन, आता यामध्ये काय आहे की अगोदर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2002ला अण्णा हजारे साहेबांनी आंदोलन उभा केलं होतं आणि आंदोलन उभा केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा माहिती अधिकार कायदा लागू झाला होता. देशाच्या लेवलवर सुद्धा एक कायदा लागू झाला होता, माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम आदी कायदा लागू झाला होता. ह्याच्या अगोदर माहिती अधिकार कायदा 2005च्या अगोदर 2002ला देशामध्ये माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम 2002 लागू झाला होता आणि आता 2005ला माहिती अधिकार अधिनियम 2005 लागू झाल्यामुळं हे अगोदरचा जो कायदा आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. कोणत्या कलमानवे? 31 कलमानवे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि आता लागू कोणता आहे? माहिती अधिकार कायदा. माहिती अधिकार कायदा कायदा 2005 म्हणजे हा कायदा ऑटोमॅटिक काय झाला? रद्द झाला आणि हा कायदा आता अस्तित्वात आलेला आहे. आता हे जे आहेत माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये 31 कलम आहेत. 31 कलमामध्ये ह्याच्यामध्ये कशा पद्धतीची माहिती लोकांना मिळाली पाहिजे जेणेकरून लोकांना लवकरात लवकर माहिती मिळेल. यामध्ये त्यांना माहिती मागण्याचा अधिकार आहे, ते माहिती न मागता पब्लिश केली पाहिजे कलम 4 प्रमाणे. 5 जे सेक्शन आहे 5 मध्ये ते अधिकारी नेमला पाहिजे, जो सहाय्यक माहिती अधिकारी नेमला पाहिजे, माहिती अधिकारी नेमला पाहिजे. 6 मध्ये माहिती कोणती दिली पाहिजे, कशी दिली पाहिजे या संदर्भात आहे. 7 मध्ये किती दिवसात दिली पाहिजे, 8 मध्ये कोणती माहिती द्यायची नाही, 9 मध्ये काय अडचणी आहेत, 10 मध्ये पृथक्करण आहे, 11 मध्ये त्रयस्थ पक्षाची माहिती आहे, 12 मध्ये केंद्रीय माहिती आयोग आहे, 13 मध्ये त्याची पदावधी आहे, 14 मध्ये त्याचे अधिकार आहेत, 15 मध्ये राज्य माहिती आयोग आहे, 16 मध्ये त्याचा पदावधी आहे, 17 मध्ये त्यांचे अधिकार आहेत. अशा पद्धतीची माहिती 31 पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि 31 पर्यंत माहिती अधिकार कायदा संपूर्ण लोकांना कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून देण्यात आलेली आहे. मला वाटतं हे सर्व अधिनियम समजला असेल. याच्यावरले जे काही बहुपर्यायी प्रश्न उत्तरे आहेत ते आपण यानंतर पाहणार आहोत, जेणेकरून MPSCला त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातील आणि ते प्रश्न कशा पद्धतीनं सोडवले पाहिजेत याची माहिती, इत्थंभूत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बहुपर्यायी प्रश्न उत्तरे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. MPSCला आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न उत्तरे विचारली जातात परीक्षामध्ये. ते कशा पद्धतीनं सोडवले पाहिजेत या ठिकाणी मी शिकवणार आहे. आता माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात या ठिकाणी मी सांगतो. नंबर 1 जो आहे, केंद्रीय माहिती आयोग पुढील व्यक्तीचा मिळून बनलेला असेल. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे केंद्रीय माहिती आयोग कलम 12 प्रमाणे बनलेला असतो. त्याच्यामध्ये पुढील कोणत्या व्यक्तीला बनवलेला असेल. आता बघा, नंबर 1 आहे मुख्य माहिती आयुक्त. नंबर 2 आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पंतप्रधान. आयोगामध्ये असतात का? 10 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त पर्याय निवडा. आता कलम 12 मध्ये तुम्ही वाचला असेल की त्याच्यामध्ये कोण असतो? मुख्य माहिती आयुक्त असतो. त्याच्यानंतर इतर 10 पेक्षा जास्ती नसतील असे माहिती आयुक्त असतात, म्हणजे हे 10. मग त्याचं उत्तर काय असणार आहे? आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश याला चौकशी करण्याचे अधिकार आहेत. आयोगामध्ये ते नसतात, म्हणून त्याचं उत्तर काय आहे? अ आणि ड. अ आणि ड कुठं आहे? अ व ड कोणता आहे? अ आणि ड म्हणजे कुठं आहे? नंबर
2 हे उत्तर बरोबर आहे. आता नंबर दुसरा प्रश्न आहे, मुख्य माहिती आयुक्ताच्या व माहिती आयुक्ताची नियुक्ती राष्ट्रपती पुढील व्यक्तीच्या मिळून बनलेल्या समितीच्या शिफारशीनुसार करतील. राष्ट्रपती माहिती आयुक्ताची नेमणूक किंवा आयुक्ताची नेमणूक कुणाच्या समितीद्वारे करतील. आता त्या समितीमध्ये कोण कोण असतात तुम्हाला माहिती आहे. कलम 12 मध्ये कोण कोण असतंय? पंतप्रधान समितीचे अध्यक्ष असतील, सभेतील विरोधी पक्षनेता असतील, विरोधी पक्षनेता असेल किंवा जर विरोधी पक्षनेता अस्तित्वात नसेल तर लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष त्याचा जे नेता आहे तो विरोधी पक्षनेता समजला जाईल. पंतप्रधानाने नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री असला पाहिजे. म्हणजे यामध्ये काय उत्तर आहे? हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. हे चूक आहे. म्हणजे अकड कुठं आहे? अकड हे उत्तर बरोबर आहे. मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त आपले पदग्रहण करण्यापूर्वी समक्ष शपथ घेतील, प्रतिज्ञा घेतील. केंद्रीय माहिती आयोगाचा मुख्य माहिती आयुक्त किंवा आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. मग शपथ कुणाकडे घेतली जाईल? पंतप्रधानापुढे कधीच शपथ घेतली जात नाही. घटनात्मक जे पद आहे याच्यामधलं घटनात्मक पद कोण आहे? राष्ट्रपती. आणि राष्ट्रपतीने नेमणूक केलेली आहे. कलम 12 मध्ये शपथ घ्यायचं राष्ट्रपती किंवा प्रतिज्ञा त्यांच्या समोर घेतली पाहिजे तरच त्यांना तो अधिकार माहिती आयुक्ताचा मिळतो, मुख्य माहिती आयुक्ताचा मिळतो. सर्वोच्च न्यायालय फक्त चौकशी करत आहे. लोकसभा सभापतीचा याच्याशी संबंध नाही. पंतप्रधान समितीमध्ये असतात नेमणुकीमध्ये, पण शपथ देण्यामध्ये राष्ट्रपती शपथ देत असतो. मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यांना देय असलेले वेतन आणि सेवेच्या अटी व शर्ती केंद्रीय माहिती आयोग आहे. त्याचा पगार कुणाप्रमाणे दिला जातो? मुख्य निवडणूक आयुक्ताप्रमाणे. आता ह्याचं बघा, मुख्य माहिती आयुक्ताच्या बाबतीत मुख्य निवडणूक आयुक्ताप्रमाणे राहील. हे बरोबर आहे. मुख्य याला काय इकडं कोण आहे? मुख्य निवडणूक आयुक्त, त्याच्याप्रमाणे पगार राहील. आता काय माहिती आयुक्ताच्या बाबतीत निवडणूक आयोगाप्रमाणे असतील? नाही. आता ह्याच्यामध्ये माहिती आयुक्ताच्या बाबतीत आता माहिती आयुक्त म्हणजे नंबर 2चं पद आहे. निवडणूक आयुक्ताप्रमाणे, मुख्य निवडणूक नाही. म्हणजे ह्यांचा पगार याप्रमाणे राहील. मुख्य माहिती आयुक्त बरोबर आहे मुख्य निवडणूक आयुक्त, माहिती आयुक्त बरोबर आहे निवडणूक आयुक्त. म्हणजे हे उत्तर कोणतं? हे बरोबर आहे. आता खाली काय? मुख्य माहिती आयुक्ताच्या बाबतीत मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्तीचा संबंध पगाराशी येत नाही. माहिती आयुक्ताच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय, हेही नाही. म्हणजे याचं उत्तर काय? अ आणि ब. म्हणजे कुठं आहे? अ आणि ब हे उत्तर बरोबर आहे. नंबर 5, मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी खालील कोणती बाब आवश्यक आहे? आता आयुक्ताला दूर करण्यासाठी, पदावरून दूर करण्यासाठी कलम 12, कलम 13 आणि कलम 14 यामध्ये केंद्रीय माहिती आयुक्ताचं दिलेलं आहे. त्याचा पदावधी 13 मध्ये दिलेला आहे. पदावर दूर करण्यासाठी कलम 14 मध्ये दिलेला आहे. आता 14 मध्ये राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश केल्यानंतर न्यायालयाने चौकशीअंती गैरवर्तन व असमर्थता झाल्याचा रिपोर्ट केल्यानंतर, हे बरोबर आहे खरं, हा एक बरोबर आहे. दुसरं, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून, सर्वोच्च न्यायालयाला स्वतःहून अधिकार नाहीत. राष्ट्रपतीने सांगितलं पाहिजे की तुम्ही चौकशी करून अहवाल पाठवा. झाल्यास राष्ट्रपतीने स्वतःच्या कार्यालयात चौकशी करून गैरवर्तन, त्यांना चौकशी करायची अधिकार राष्ट्रपती, चौकशी करण्यासाठी ते आदेश देतात, स्वतः करत नाही. मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी खालील कोणती बाब आवश्यक आहे?
त्याच्यावर खालील कोणती बाब हे त्याचं उत्तर खरं म्हणजे ही आहे, राष्ट्रपतीला तो अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देतात, सर्वोच्च न्यायालय त्याची चौकशी करतात आणि चौकशी करून अहवाल आल्यानंतर राष्ट्रपती त्याच्यावर आदेश करतात, त्याला पदावर दूर करण्याचा अधिकार आहे. हे उत्तर बरोबर आहे. राज्य मुख्य माहिती आयोग किंवा माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमाने गठीत केला जातो? आता राज्य आयोग मुख्य आयोग कोणत्या कलमाने गठीत केला जातो? केंद्रीय आयोग कलम 12 प्रमाणे गठीत केला जातो. 13 प्रमाणे काय, त्याचा पदावधी म्हणजे त्याचा कालावधी आहे. 14 मध्ये काय, त्याची अपात्रता कशी ठरवली जाते, त्याला पदावरून दूर कसं केलं जाईल. आणि 15 मध्ये काय, राज्य माहिती आयोग गठीत करणे. आता हेच उत्तर आहे त्याचं. 12 मध्ये केंद्रीय आहे, 16 मध्ये काय आहे, त्या पदावधी आहे, आणि 2 त्याचं उत्तर ही व्याख्या आहे. 2 मध्ये व्याख्या आहे, त्याच्यामुळं उत्तर 15 म्हणजे 2 ही बरोबर आहे. राज्य माहिती आयोग पुढील व्यक्तीचा बनलेला असतो. आता राज्य माहिती आयोगामध्ये कोण कोण असतंय? राज्य माहिती आयुक्त, बरोबर आहे. आता नंतर आवश्यक असतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके राज्य माहिती आयुक्त, हे बी बरोबर आहे. तिसरं विधानसभेचे अध्यक्ष, यांचा काही संबंध नाही. त्याच्यामध्ये काय बनलेलं आहे, राजकीय माणसाला व्यक्तीला त्याच्यामध्ये प्रवेश देता येणार नाही. जे विख्यात आहेत, कायदेपंडित आहेत, राजकारणात नसलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि एखाद्या विषयाचं ज्ञान असलेले फार मोठे पत्रकार आहेत, ते विख्यात आहेत, अशाच लोकांना त्याच्यामध्ये. आता उच्च न्यायालयाचे हे तर चौकशी करतात, चौकशी करून अहवाल पाठवतात, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. अ आणि ब हे उत्तर बरोबर आहे. 8 मुख्य आयुक्त, राज्य मुख्य माहिती आयुक्ताची आणि राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करते? आता ह्याची नियुक्ती करण्यासाठी काय आहे, एक समिती आहे, आणि समितीचा अहवाल गेल्यानंतर कोणी करतं, त्या समितीचा अध्यक्ष कोण आहे? मुख्यमंत्री आहे. आता मुख्यमंत्रीचं नेमणूक करू शकत नाही. अहवाल कुणाला पाठवला जातो? राज्यपालाला. म्हणजे हे बरोबर आहे. उच्च न्यायालयाचे हे काय करतात? चौकशी करतात. विधानसभा अध्यक्षाचा संबंधच येत नाही, म्हणजे राज्यपाल ही बरोबर आहे. राज्य मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त आपले पदग्रहण करण्यापूर्वी शपथ प्रतिज्ञा समोर घेतात. आता कोणतीही प्रतिज्ञा जवळपास राज्यपालाच्या समोर घेतली जाते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून याच्यातलं उत्तर राज्यपाल बरोबर आहे. राज्याच्या ह्याच्यामध्ये राष्ट्रपतीचा काही संबंध येत नाही, मुख्यमंत्र्याच्या समोर शपथ घेतली जात नाही. मुख्य न्यायाधीशाच्या समोर फक्त राज्यपाल ज्यावेळेस नवीन येतो त्यावेळेस शपथ घेतो, म्हणजे मुख्य आयुक्त हे राज्यपालाच्या समोर शपथ घेतो. हे उत्तर बरोबर आहे. कलम 12 कलमानवे मुख्य माहिती आयोग किंवा माहिती आयोगास माहिती संबंधी कोणत्याही बाबी चौकशी करण्यासाठी खालील न्यायालयाचे अधिकार आहेत. आता यामध्ये कोणत्याही न्यायालयात त्याला जाणार येणार नाही अर्जदाराला, पण राज्याचे आणि केंद्रीय माहिती आयोग ज्यावेळेस चौकशी करताय, समन्स पाठवताय, नोटीस पाठवताय, तर त्याला अधिकार कोणते आहेत? ट्रिब्युनलचे नाहीत, फौजदारी न्यायालयाचे नाहीत. फौजदारी काही चालवत नाहीत, गुन्हा घडला तुला शिक्षा दिली पाहिजे नाही, मग त्यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. सत्र न्यायालय ही फौजदारी न्यायालय असू शकतं, इतर न्यायालय असू शकते, पण दिवाणी न्यायालय जे आहे ते दिवाणी न्यायालयाचे अधिकार या आयोगाला आहेत. माहिती आयोगाला कलम 18 प्रमाणे असणारे अधिकार हे पर्यवेक्षी स्वरूपाचे असून ते नाहीत. कोणते नाहीत? न्यायालयीन स्वरूपाचे नाहीत, अपिले स्वरूपाचे आहेत, कार्यालयीन चौकशी स्वरूपाचे आहेत, अर्धन्यायी स्वरूपाचे आहेत. माहिती आयोगाला कलम 18 प्रमाणे असणारे अधिकार हे
पर्यवेक्षी स्वरूपाचे असून ते न्यायालय स्वरूपाचे नाहीत. बरोबर आहे. पर्यवेक्षी स्वरूपाचे असून ते न्यायालय स्वरूपाचे नाहीत, म्हणजे त्यांना अपिले स्वरूपाचे आहेत, कार्यालयीन चौकशी स्वरूपाचे आहेत, अर्धन्यायिक स्वरूपाचे आहेत, पण न्यायालय स्वरूपाचे नाहीत. हे उत्तर बरोबर आहे. गुप्तवार्ता सुरक्षा संघटना यांच्या शाखामधील भ्रष्टाचार व मानवी हक्काचे उल्लंघन त्यांच्या आरोपाशी संबंधित माहिती केंद्रीय राज्य माहिती आयोगाच्या परवानगीने देता येत असल्यास कलम 7 प्रमाणे किती दिवसात दिली पाहिजे? कलम 7 मध्ये जनरल माहिती 30 दिवसाच्या आत दिली पाहिजे, पण ती अपील केलेले मॅटर राज्य आयोगाकडे आणि केंद्रीय आयोगाकडे अपील केलेलं आहे. अपील केल्यानंतर त्याला तिथं अवधी मिळतो, तर तो अपील केल्यानंतर किती दिवसामध्ये माहिती दिली पाहिजे? 30 दिवसानंतर नाही. भ्रष्टाचार याच्यात लिहिलेलं आहे बघा, सुरक्षा आणि हे आणि भ्रष्टाचार व मानवी या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असेल तर ती 45 दिवसामध्ये दिली पाहिजे, 30 दिवसामध्ये रेग्युलर दिली पाहिजे, 60 दिवसाचा संबंध नाही, 90 दिवसामध्ये अपिली करण्याचे अधिकार आहेत, पण मानवी हक्काच्या संदर्भाच्या गुप्त संघटनाच्या बाबतीत देण्याचे अधिकार 45 दिवसामध्ये त्यांनी दिली पाहिजे. हे उत्तर राईट आहे.